लुपिन फाउंडेशन अंतर्गत बिलीपाडा येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा। आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जाणारा एक सुट्टीचा दिवस आहे। महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो। हा दिवस लिंग समानता, पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो। महिलांना समान हक्क आणि सन्मान मिळण्यासाठी, त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी आणि लैंगिक समानतेला गती देण्यासाठी दरवर्षी 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो। याचे औचित्य साधून आज रोजी लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या बेटर कॉटन या प्रकल्पाच्या माध्यमातून धुळे व नंदुरबार जिल्ह्यात विविध उपक्रम लुपिन फाउंडेशन या संस्थेमार्फत शेतकऱ्यांसाठी राबविले जातात। यातीलच एक उपक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिवस नवापूर तालुक्यातील INMH 106 चिंचपाडा PU मधील बिलीपाडा येथे शेतकरी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुनील सैंदाणे सर, प्रकल्प व्यवस्थापक धुळे व नंदुरबार, चंदन टोकशा प्रकल्प समन्वयक, कुशावर्त पाटील प्रशिक्षण समन्वयक, दीपक जाधव प्रकल्प समन्वयक, विजय गावित सर चिंचपाडा PU व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला। चिंचपाडा PUचे सर्व कृषी मित्र यांनी यासाठी परिश्रम घेतले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लता अभिमान वसावे, उपसरपंच बिलीपाडा, सावित्रीबाई अविनाश पाडवी, निवृत्त शिक्षिका शिवाजी हायस्कूल नवापूर, विजयकुमार सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा बिलीपाडा, जनकराज पाडवी ग्रामपंचायत सदस्य, सलमान वसावे ग्रामपंचायत सदस्य, सबरीबाई वडवी, रीनाबाई, रजनीबाई, उषाबाई वडवी, उर्मिलाबाई, सुरेखाबाई, दीनाबाई, संजीबापू वसावे, रमेश मोतेसिंग वसावे, दीपक वडवी उपस्थित होते। यावेळी सर्व मान्यवरांनी लिंग समानता, महिला हिंसा, अत्याचार, महिलांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी तसेच तमाम महिला वर्गाला त्यांच्या अस्तित्वाची, स्वातंत्र्याची जाणीव, महिलांची सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती, काळानुसार बदलते स्वरूप, रूढी, चालीरीती, परंपरा नुसार महिलांचा विविध क्षेत्रातला सहभाग याविषयी आपले मनोगत व्यक्त करून मार्गदर्शन केले। यानंतर संगीत खुर्चीचा खेळ घेण्यात आला। दरम्यान प्रथम विजयी झालेल्या महिला आशा देवदास वसावे बिलीपाडा यांना प्रथम पारितोषिक देण्यात आले। डान्समध्ये सहभाग घेणाऱ्या मुलींना बेस्ट ऑफ लक किट देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिला, किशोरवयीन मुली, पुरुष वर्ग, जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना अशा एकूण 139 सहभागींना पाणी बॉटल भेट देण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरूप सिंग कोकणी, आभार प्रदर्शन श्रद्धा गावित, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्था मॅडम यांनी केले।